Hello dear student, welcome back to maths class. Already in previous video we have learned the types of angle and that we have learned zero angle, one rotation angle, straight angle, standard angle, angle in quadrant, quadrantal angles. हे सगळे तुम्हाला आठवत असेल की आपण याच्यात काय काय लर्न केलं होतं. त्याच्यात फर्स्ट जो आपण जर थोडं रिवाइज केलं in that we have learned zero angle. Zero angle means no rotation. जेव्हा कोणत्याही इनिशियल आर्मचं त्याच्या ओरिजिन पासून रोटेशन होत नसेल तर त्याला म्हणतात झिरो अँगल. व्हेन दिस इनिशियल आर्म रोटेट अँड टेक्स इट्स ओन पोझिशन, हा पूर्ण रोटेशन करून जेव्हा परत त्याच पोझिशनला येतो तेव्हा होतो वन कम्प्लीट रोटेशन आणि ते असतं 360 डिग्री. त्याच्यानंतर आपण लर्न केलं होतं डायरेक्टेड अँगल म्हणजे काय. डायरेक्टेड अँगल म्हणजे इफ दिस इज द इनिशियल रे अँड व्हेन इट रोटेट्स क्लॉकवाइज अँड अँटी क्लॉकवाइज अँड टेक अ नेक्स्ट पोझिशन, हा रे जेव्हा क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज मूव्ह होतोय आणि एखादी पोझिशन घेतोय, सपोज आता मी ह्याला क्लॉकवाइज रोटेट केलंय, ठीक आहे, तर इथे जेव्हा तो रेस्ट झालाय ओबी या पोझिशनला तेव्हा हा झालाय टर्मिनल आर्म, हा डायरेक्टेड अँगल. आणि हा डायरेक्टेड अँगल जे आपल्याला मिळणार इथे तो असेल नेगेटिव्ह. तुम्ही जर अँटी क्लॉकवाइज मूव्ह केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो पॉझिटिव्ह अँगल. त्याच्यानंतर आपण लर्न केलं होतं अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. जर त्याचा इनिशियल आर्म एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर असेल तेव्हा याच्यात जेव्हा तो वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉप होतोय टर्मिनल अँगल, तेव्हा आपल्याला दोन प्रकारे अँगल्स मिळतात. एक असतो अँगल इन क्वाड्रंट, हा अँगल जो तो क्वाड्रंट मध्ये तयार झाला, किंवा दुसरा एक अँगल आहे ओए मी रोटेट केला आणि तो इथपर्यंत आला ओबी, म्हणजे हा अँगल तयार झाला. हा झाला क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल जे 90, 180, 270, 360 या रेंज मध्ये असतात किंवा निगेटिव्ह. जर तुम्ही अँटी क्लॉकवाइज केलं तर नाही, पॉझिटिव्ह क्लॉकवाइज केलं तर निगेटिव्ह. मग त्याला म्हणतात क्वाड्रंटल अँगल. आणि जे क्वाड्रंट मध्ये असतात या चार क्वाड्रंट मध्ये तेव्हा त्याला म्हटलं जातं अँगल इन क्वाड्रंट. मग आता याच्या पुढचं आपल्याला आज लर्न करायचंय मेजर्स ऑफ अँगल. मेजर्स ऑफ अँगल. मग त्याच्यासाठी दोन सिस्टीम आहे. जेव्हा तुम्ही अँगलचं मेजरमेंट काउंट करताय, मेजरमेंट म्हणजे ऍक्च्युअली काय, ओए हा इनिशियल रेट आणि याच्यात जे रोटेशन झाले, जितक्या अमाऊंट मध्ये रोटेशन झालंय त्याला म्हणतात मेजर्स ऑफ अँगल. म्हणजे तो किती डिग्रीचा अँगल. आजपर्यंत आपण लर्न केलंय तर डिग्री मध्ये लर्न केलंय, 45 डिग्री, 107 डिग्री, 78 डिग्री त्याप्रमाणे. मग याला दोन सिस्टीम आहेत. जेव्हा तुम्ही हे मेजरमेंट करता, we can take this measurement in a two system. The first one is hexadecimal system, that is well known degree measurement, त्याला म्हटलं जातं डिग्री मेजरमेंट. आणि सेकंड जी आता नवीन इंट्रोड्यूस होते तुम्हाला तिला म्हणतात सर्क्युलर सिस्टीम, मीन्स रेडियन मेजर. हे झालं डिग्री मेजर, हे झालं रेडियन मेजर. जर सिस्टीम मध्ये बघा तर त्याला दोन नाव आहेत. हेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजे डिग्री मेजर, सर्क्युलर सिस्टीम म्हणजे रेडियन मेजर. ही सर्क्युलर मेजर पण आपण लर्न केलं सर्कल चॅप्टर मध्ये थोडंफार. फर्स्ट तर तुम्हाला माहिती डिग्री मेजरमेंट म्हणजे काय असतं, ठीक आहे. मग आता आपण ही सेकंड सिस्टीम लर्न करतोय. सपोज एक युनिट सर्कल ड्रॉ केलं. युनिट सर्कल म्हणजे सपोज त्याची रेडियस 1 युनिट आहे. मग तेवढे जायचं या दोन रेडियस मध्ये जर इथला आर्क मेजरमेंट सुद्धा जर आर असेल तर हे जे रोटेशन आहे याला म्हणतात 1 रेडियन. आणि 1 रेडियन दाखवण्यासाठी 1⁻c असतो. जसं डिग्री लिहिताना 36 डिग्री म्हणजे वरती आपण छोटंसं शून्य लिहितो, 0 लिहितो, त्या टाईपमध्ये जेव्हा तुम्ही रेडियन मध्ये व्हॅल्यूज लिहिणार आहे तेव्हा 176 रेडियन म्हणजे इथे सी लिहिलं आहे. डिग्रीसाठी आपण हे हा सिम्बॉल यूज करतो. 176 म्हणजे सी लिहायच्यावरती तो झाला रेडियन मेजरमेंट. रेडियन मेजरमेंट म्हणजे काय पुन्हा सांगते, या आर्क मध्ये आणि हे डिस्टन्स सगळे जर सेम असतील म्हणजे रेडियस आणि रेडियस इतकंच असेल तर हे जे रोटेशन झाले, अमाऊंट ऑफ रोटेशन झाले त्याला म्हणतात 1 रेडियन. मग याच्यानंतर आपल्याला लर्न करायचंय हाऊ टू कन्व्हर्ट द गिवन डिग्री मेजरमेंट इनटू रेडियन. म्हणजे जर डिग्री मध्ये दिलं असेल तर त्याला रेडियन मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं आणि रेडियन मध्ये दिलं असेल तर डिग्री मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं. याच्यासाठी सिंपल मेजरमेंट आहे. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन. जेव्हा
जेव्हा तुम्ही 180 डिग्री अँगल ड्रॉ करता तेव्हा तो किती असतो, पाय रेडियन इतका असतो. मग सपोज आता आपल्याला दिले इथे 10 डिग्री आणि या 10 डिग्रीला कन्वर्ट करायचं. हे डिग्री मध्ये दिले, आता तुम्ही त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करताय. डिग्रीतून जेव्हा रेडियन मध्ये जातो तेव्हा त्या नंबरला 180 डिवाइड बाय पाय ने मल्टिप्लाय करायचं असतं. लक्षात घ्या. हे झालं डिग्री मेजरमेंट. आपण आता यालाच एक घेऊया. हे झालं रेडियन मेजरमेंट. मग आपण आता या दोघांना डिग्रीला रेडियन मध्ये आणि रेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट करणार. मग सिंपल एक लक्षात घ्या, जेव्हा रेडियन मध्ये मेजरमेंट असतं ना तेव्हा पाय असतो आणि हा पाय डिग्री मध्ये आपल्याला कॅन्सल करायचा असतो. म्हणून याला जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा 180 अपॉन पाय ने करायचं. म्हणजे लक्षात ठेवा, हा पाय आणि हा पाय कॅन्सल झाला पाहिजे. म्हणून तो जर वरती पाय आहे मग आपण ते खाली नाही करणार. मग जेव्हा डिग्रीचं काय असेल ते याला मल्टिप्लाय करताना पाय अपॉन 180. डिग्री मधून रेडियन मध्ये जाताना पाय आला पाहिजे आणि रेडियन मधनं डिग्रीत जाताना पाय कॅन्सल करतो. म्हणून जेव्हा हा पाय आणि हा पाय कॅन्सल होतो आणि मग आन्सर तुम्हाला मिळतो. हे सॉल्व्ह करायचं आणि जे आन्सर येतं ते झालं त्यांचं कन्वर्जन. 1 डिग्री म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन पाय 80 असं लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट आहे, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ एन अँगल्स आर को-टर्मिनल. फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिले की पेयर दिलेले आहे. जशी फर्स्ट पेयर आहे 210 डिग्री अँड अनदर इज 150 डिग्री. त्याच्यात सेकंड क्वेश्चन पण लिहू 360 डिग्री नेगेटिव्ह 30 डिग्री. मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे द गिवन पेअर ऑफ अँगल्स आर को-टर्मिनल ऑर नॉट. दिलेल्या पेअर ह्या को-टर्मिनल आहेत किंवा नाही. मग को-टर्मिनल म्हणजे काय, तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. को-टर्मिनल म्हणजे जर दोन अँगल मधली सबट्रॅक्शन 360 किंवा इन मल्टिपल ऑफ 360 येत असेल तर ते को-टर्मिनल अँगल असतात. को-टर्मिनल अँगल म्हणजे बघा, इथून जेव्हा सुरू होऊन हा अँगल पुन्हा इथपर्यंत येतो, पहिला अँगल हा असेल आणि दुसरा अँगल हा आहे, तर या दोघांमधला डिफरन्स 360 किंवा इन मल्टिपल ऑफ 360 आला पाहिजे. म्हणजे 360, 720, 1080 असे जर आन्सर येत असतील देन द गिवन पेअर इज ऑफ को-टर्मिनल अँगल. आता फर्स्ट बघूया आपण 210 and minus 150. Which angle is greater? Measurement 210. 210 minus 150 degree is equal to 210 degree minus 150 degree. So the answer is 360 degree. The difference between two angles is 360. दोन angles मध्ये वजाबाकी 360 आलेली आहे. Therefore, it is को-टर्मिनल अँगल. बस जेही कोणते अँगल्स दिले त्याच्यामधला डिफरन्स काढायचा आहे. फक्त तो 360 च्या मल्टिपल मध्ये आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. नाउ दिस वन सेकंड 360 डिग्री मायनस 30. मग 360 मायनस प्लस 30. सो द आन्सर इज 390 डिग्री. दिस इज नॉट इक्वल टू 390 is not equal to 360. Therefore, it is not a co-terminal angle. This way. आता सपोज बाकीचे सम्स तुम्हाला सॉल्व करायचे. प्रॅक्टिस म्हणून मी एक दोन सम्स तुम्हाला दाखवले. बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला सबट्रॅक्शन फाइंड आउट करायचं. सपोज जे पण आन्सर आलं, सपोज तुम्हाला आन्सर आलं 1080, जे आन्सर येईल त्याला 360 ने डिवाइड करून बघायचं. मग जर मी याला 360 ने डिवाइड केलं 1080 divided by 360, 36 म्हणजे 36 3 जा 108. म्हणजे हे आन्सर मला लिहिता येतं 3 into 360. याला म्हणता मल्टिपल, म्हणजे 360 च्या पटीत. मग इथे 3 येतील, 2 येईल, 5 येईल, 7 येईल, 10 येईल. जर ते मल्टिपल मध्ये असेल then it is a co-terminal angle. If it is not in a multiple of 360 किंवा 360 नाही आहे, 360 च्या मल्टिपल मध्ये नाही, then it is not a co-terminal angle.
So in first question we have learned how to find out it is a given angle pair is co-terminal or not. Co-terminal आहे की नाही सबट्रॅक्शन करायचं, त्याचा आन्सर 360 किंवा 360 च्या पटीत असेल तर ते को-टर्मिनल असतं. म्हणजे पुढचं जे आहे ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजर्स डिटरमाइन देअर क्वाड्रंट्स. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आतापर्यंत तुम्ही फक्त पॉझिटिव्ह अँगल्स बद्दल लर्न केले, पण आता आपल्याला इथे नेगेटिव्ह अँगल्स सुद्धा येणार आहेत. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे की या मेजरमेंटचे अँगल्स ड्रॉ करायचे आणि ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये येत आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. मी एकदा थोडं रिवाइज करून देते. एक्स वाय कार्टेशियन प्लेन आहे, एक्स डॅश वाय डॅश. जेव्हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला असेल तेव्हा तो 0 डिग्री असेल. इथून इथपर्यंत 90 डिग्री पॉझिटिव्ह. आपण अँटी क्लॉकवाईज जातोय. मी इथून स्टार्ट केलं म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेशन आहे. मग 90 इथे येईल 180, इथे येईल 270 आणि पुन्हा जेव्हा तुम्ही इथे जाताय तेव्हा तो झाला 360 डिग्री. हे झाला अँटी क्लॉकवाईज. आता क्लॉकवाईज ते कसे येतील? जेव्हा आपण क्लॉकवाईज मूव्ह होतोय म्हणजे इथून तुम्ही खाली मूव्ह येणार. पहिलं रोटेशन कसं असेल पॉझिटिव्ह एक्स पासून खाली, मग इथे सुरू होतो 0 डिग्री, मग इथे येतं नेगेटिव्ह 90 डिग्री, इकडे येताना नेगेटिव्ह 180 डिग्री, इथे जाताना नेगेटिव्ह 270 डिग्री आणि पुन्हा इथे येताना तो झाला नेगेटिव्ह 360 डिग्री, म्हणजे तो झाला 0 डिग्री पर्यंत. ठीक आहे, मग आता याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की फर्स्ट क्वाड्रंट जर असेल, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोणते अँगल्स येतील? 0 to 90 डिग्री पॉझिटिव्ह आणि 360 नेगेटिव्ह 360 डिग्रीच्या पेक्षा लहान आणि नेगेटिव्ह 270 पेक्षा मोठे असे अँगल्स याच्यात येणार. आता हे बघून आपल्याला डिसाईड करायचं आहे की कोणता अँगल कोणत्या याच्यात येईल. नेगेटिव्ह 140 डिग्री, नेगेटिव्ह 140 डिग्री म्हणजे तो अँटी क्लॉकवाईज आहे. इथून सुरू झाला इथपर्यंत 90 आणि त्याच्यानंतर 140, म्हणजे हा कुठे येईल? 90च्या पुढे आणि नेगेटिव्ह 180च्या खाली, म्हणजे हा झाला फर्स्ट जर आन्सर काढला तर हे कुठे येणार आहे? या क्वाड्रंटमध्ये. मग हा क्वाड्रंट म्हणजे 1 2 3 आणि इथे झाला फोर्थ क्वाड्रंट. नेगेटिव्ह 140 इथे 90 आहे, 180 आहे, म्हणजे तो बरोबर या साईडला असा अँगल येईल आणि हा झाला तुमचा नेगेटिव्ह 140 डिग्री. मग आता तुम्हाला एक एक फिगर ड्रॉ करायची आहे. हा झाला नेगेटिव्ह 140 डिग्री. नेगेटिव्ह 140 डिग्री लाईज इन अ थर्ड क्वाड्रंट. क्वेश्चन सेकंड 250 डिग्री. आता 250 डिग्री हा क्लॉकवाईज आहे. ही छोटी फिगर काढते त्याच्यासाठी. 250 डिग्री 0 90 180 270 म्हणजे पुन्हा तो अँगल इथे येईल आणि तो कसा आहे? क्लॉकवाईज आहे. मग हा झाला 250 डिग्री. दॅट इज ऑल्सो इन थर्ड क्वाड्रंट. बघा हा नेगेटिव्ह अँगल होता तरी तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आलाय. हा पॉझिटिव्ह आहे. आपण इथून सुरुवात केली 90 180 180च्या पुढे 270 आहे, तेव्हा आपण जवळ अजून जर केलं अप्रॉक्सिमेट त्याला जवळ घेऊया थोडंसं अजून, म्हणजे तो बरोबर इथपर्यंत येईल. हे झालं 250 डिग्री. त्याच्यानंतर हे थर्ड 750 डिग्री. तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस 750 डिग्री अँटी क्लॉकवाईज आहे. इथून स्टार्ट केलं, लक्षात घ्या 0 90 180 270 अँड 360. मग आता 750 म्हणजे याच्या एक रोटेशन पूर्ण कंप्लीट झालं. इथे तर 360 आलं, पुन्हा दुसरं रोटेशन 720 पर्यंत आलं. आता 720 झालं, 360 प्लस 360 म्हणजे 720. पुन्हा अजून किती पर्यंत जायचंय? 750 पर्यंत म्हणजे 30 डिग्री. मग हा 30 डिग्री कुठे येईल? इथे येईल. म्हणजे हा झाला तो अँगल. म्हणजे हा तो अँगल होईल जो असेल 750 डिग्री. अँड 750 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. मला वाटतं आता तुम्हाला बरंचसं क्लिअर झालं असेल की आपण कसे मेजर्स ड्रॉ करतोय. ठीक आहे. नेगेटिव्ह 80 डिग्री. मग आता नेगेटिव्ह 80 डिग्री मी याच्यातच समजवते. आता नेगेटिव्ह 80 डिग्री म्हणजे लेस दॅन 90 डिग्री झालं, म्हणजे 90च्या मागे जावं लागेल या साईडला, आधी येईल तो. ठीक आहे. मग हा जो होईल नेगेटिव्ह 80 डिग्री
and negative 80 degree lies in a fourth quadrant. लक्षात नसेल आलं व्हिडिओ पॉज करायचा, पुन्हा ऐकायचा, पुन्हा लक्षात घ्यायचंय. पहिली स्टेप असते की तो क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे. त्याच्यानंतर त्याला हळूहळू 90 डिग्री मध्ये फिरवायचं. ठीक आहे. आता पुन्हा जो फिफ्थ आहे तो -500 आहे, म्हणजे तो स्टार्ट होतानाच इथून खालून स्टार्ट होईल असा. म्हणजे इथे 90, हा झाला 90, 180, 270, मग 360, पुन्हा 360. आता बघा 500 - 360 0 4 140. मग आता बघायचं आहे की हा 140 म्हणजे अजून कुठे फिरेल. मग आपण ऑलरेडी काढला बघा हा 140 म्हणजे तो पुन्हा इथे पूर्ण एक रोटेशन घेऊन तो पुन्हा थर्ड क्वाड्रंट मध्ये येईल. म्हणजे -500 डिग्री येईल थर्ड क्वाड्रंट. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह सुरू केला इथून, हा इथून इथपर्यंत येत झाला होता -360. 360 मध्ये अजून 140 ऍड करायचे. ठीक आहे. मग हे 140 म्हणजे 90 झाले आणि 90च्या पुढे 50 म्हणजे तो कुठे आला पुन्हा थर्ड क्वाड्रंट. हा अँगल झाला -500. सगळ्यात इझी कन्सेप्ट आहे. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे. एवढं तर आपल्याला माहिती की सगळे क्वाड्रंट 90चे असतात. वरतून पॉझिटिव्ह घ्या, कॉलम निगेटिव्ह सुरू करा. दिस वे वी कॅन find out the in which quadrant the given angle is lies. स्टुडंट एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही अँटी क्लॉकवाईज करतात तेव्हा तो असतो पॉझिटिव्ह अँगल आणि जेव्हा क्लॉकवाईज करतात तेव्हा असतो तो नेगेटिव्ह अँगल. बोलण्याच्या ओघामध्ये कधीतरी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज येत असेल तर तेवढं फक्त समजून घ्यायचंय तुम्हाला की ज्यावेळी तुम्ही या साईडला असं मेजरमेंट करताय म्हणजे तो झालं क्लॉकवाईज. म्हणजे काय, घड्याळाचा काटा. घड्याळाचा काटा असा फिरतो ना आपला पूर्ण, मग ते झाली क्लॉकवाईज डिरेक्शन. पण जेव्हा तुम्ही उलट मेजर करताय इथून वरती जाताय ती झाली अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज नेगेटिव्ह. पुढचं क्वेश्चन आहे कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन. मग आता जे अँगल्स दिले ते डिग्रीमध्ये आणि या डिग्रीला आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. मग जो कोणता अँगल दिला असतो 85 डिग्री त्या नंबरला तुम्हाला π/180 ने मल्टिप्लाय करायचे. आता याला लिहिताना असं लिहिता येईल 85 डिग्री इज इक्वल टू 85 इंटू π/180. नाव गिव्ह द सिम्पलेस्ट फॉर्म. मग आता इथे तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट पायची माहिती आहे. युनिट प्लेसला 0 आणि पाय असेल तर त्या नंबरला पायने डिवाइड करता येतं. So divide these both the terms by pi. 5 70s are 85, 5 3s are 15, remaining 3 36. So the answer is 70 pi upon 36 radian. आगे तो 5 खाली 3 झाले 35 7. Then second 250 degree. सो 250 सिंपल आहे. जो कोणता नंबर दिलाय त्याला π/180 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून मी सांगितलं होतं डिग्री असेल तर पाय आला पाहिजे. पाय आला पाहिजे म्हणजे तो वरती घ्यायचा. रेडियन मध्ये पाय कॅन्सल होतो म्हणून तो आपण खाली घेतो. एवढं सिंपल फक्त लक्षात ठेवा. नाउ 25/80. सो द आन्सर इज 25π/80 रेडियन. द लास्ट वन इज -132 डिग्री. -132 degree into π/180 is equal to, both the numbers are divisible by 2. Again these both the numbers are divisible by 3. So the last number is -22/30 pi radian. So this again you can give the simplest form to -22/30 that is 11/50. आपण जिथपर्यंत सॉल्व करू शकतोय तोपर्यंत आपल्याला त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो दिस वे वी कॅन कन्वर्ट. नाउ विल सी हाउ टू कन्वर्ट रेडियन टू डिग्री. क्वेश्चन नंबर 3. कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इनटू डिग्री. द गिवन एंगल्स इन अ रेडियन वी कैन इजीली सी हियर C is written. Means it is the measurements are in radian. या रेडियनला आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग कॉस्ट 7π/12 रेडियन
दिस वी आर गोइंग टू कन्वर्ट इंटू डिग्री. आपण याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करतो. डिग्रीमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला 180 अपॉन पाय ने करायचंय. आपण याच्या आधी पाय अपॉन 180 ने केलं होतं. आता इथे करायचंय 180 अपॉन पाय. म्हणजे हा जो पाय टर्म आहे ती कॅन्सल होईल. मग 12 आणि 12 वन जा 12, 6 रिमेनिंग 60. 12 पाय जा 60. या 180 ला 12 ने मल्टिप्लाय करा. चेक करा. 15 टू जा 30, कॅरी ओव्हर 3, 180. सो द आन्सर इज 7 into 50. 105 degree. 15 sevens are 105. So this way we convert the radian into degree. The second is that is negative 5 pi upon 3 radian. जो एंगल दिलाय तो सेम तसाच राहायचा आहे. फक्त त्याला 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केलं. पाय पाय कॅन्सल. 3 वन जा 3, 360 जा 3 6 जा 18 आणि हा 0. म्हणजे 60 into negative pi. Negative 5 into 60. So the answer is negative 30 degree. Now last one. आता आधीच्या सम मध्ये इथे सगळीकडे पाय दिसतोय, तिथे पाय नाहीये, पण तरी मेथड सेम आहे. 5 radian into 180 upon पाय. आता हा पाय कॅन्सल कसा होईल? तर पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपण लर्न केलेलं आहे. पायची व्हॅल्यू असते 22/7 किंवा 3.14. मग आपण त्याची एक व्हॅल्यू घेणार आहे आता. 5 into 180 अपॉन 22/7. आणि त्याला सिम्पलेस्ट फॉर्म करा. 5 into 180 अपॉन, आता हा 22/7 आहे, तो मल्टिप्लाय करताना काय होईल? 7 अपॉन 22. हा 7 वरती जाईल आणि हा 22. 2 ने डिवाइड करते 90. त्याच्यानंतर पुढे नाही होऊ शकत आहे काही. सिम्पलेस्ट फॉर्म. therefore पाय 9 जा 4 पाय 50 into 7 upon 11. 9 पाय जा 45, 4 पाय 0 into 7 upon 11. Again 7 0 0, 7 पाय जा 35, carry over 3. 7 4 are 28, 28 and 3 31, divide by 11. Now 11 2s are 22. आपल्याला पॉइंट मध्ये आन्सर येईल. 11 2s are 22. 22 remaining 8 9 95 95 88 7 0 66 point something degree. मग हे आन्सर जातं आपल्याला डिग्रीमध्ये. जो नंबर दिलाय त्याला 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केलंय. पाय ने मल्टिप्लाय करताना 22/7 घेतलंय. हा 7 वरती गेला म्हणून 5 into 180 अपॉन 22 आला आणि पुन्हा त्याला सिम्पलेस्ट फॉर्म.